गुप्तधनाचा रहस्यभेद. कोकणातील एका लहानशा गावात कोळवण नावाचा किल्ला होता. तो फारसा प्रसिद्ध नव्हता, पण गावातल्या लोकांमध्ये त्याच्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित होत्या. असं म्हणायचं की शिवकाळात तिथं मोठं गुप्तधन लपलेलं होतं. अनेकांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण यश कोणालाच आलं नाही. गावातील निलेश, त्याचा मित्र सागर आणि त्याच्यासोबत असलेल्या तन्वीने गुप्तधनाचा शोध घ्यायचं ठरवलं. निलेशच्या आजोबांकडं काही जुन्या हस्तलिखित पत्रिका होत्या. त्यात किल्ल्याच्या गुप्त बोगद्यांचा उल्लेख होता. ते तिघं एका संध्याकाळी किल्ल्यावर पोहोचले. बऱ्याच ठिकाणी शोध घेतल्यानंतर एका जुन्या कोरीव भिंतीवर काही कोडं लिहिलेलं आढळलं. जो सूर्यास्ताच्या दिशेने पाहिल त्यालाच मार्ग मिळेल. ही ओळ वाचून निलेश विचारात पडला. सूर्यास्ताच्या दिशेने म्हणजे पश्चिमेला, आणि इथून तसं पाहिलं तर समोरची गुहा दिसते. ते तिघं त्या गुहेकडे गेले. आतमध्ये खूप काळोख होता, त्यामुळे सागरने टॉर्च काढला. आत गेल्यावर त्यांना जमिनीत एक मोठा दगड हरलेला दिसला. त्यांनी जोर लावून तो बाजूला केला आणि तिथे एक अरुंद भुयार आढळलं. भुयार खूप अरुंद आणि दमट होतं. रस्ता पुढे जात असताना अचानक समोर एक भिंत आली, जिच्यावर एक जुनाट कोरीव लेख होता. 4 कोपऱ्यांचा हिशोब लावा, मगच पुढचा दरवाजा उघडेल. तन्वीने ते वाचलं आणि म्हणाली, 4 कोपरे म्हणजे काही आकड्यांचा संदर्भ असू शकतो. सागरने किल्ल्याचा नकाशा पाहिला आणि म्हणाला, किल्ल्याला 4 प्रमुख बुरुज आहेत: पद्य, नील, गज आणि सिंह. जर आपण त्यांच्या नावांचे पहिले अक्षर जोडले तर प, न, ग, स असे काहीतरी तयार होतंय. निलेशने त्या भिंतीवर कोरलेल्या चौकटीमध्ये ही अक्षरे दाबली. अचानक एक मोठा आवाज झाला आणि भिंतीतून एक गुप्त दरवाजा उघडला. त्यांच्या समोर मोठा हॉल उघडला. त्यात एका कोपऱ्यात जुनी तांब्याची पेटी होती. तिघही हळूहळू पुढे गेले आणि ती पेटी उघडली. आत एक प्राचीन हस्तलिखित ग्रंथ, काही सोन्याच्या मोहरा आणि काही जुनी शस्त्रे होती. हेच गुप्तधन असावं, निलेश उत्साहाने म्हणाला. ते सगळं नीट पाहत असतानाच त्यांच्या मागे अचानक पावलांचा आवाज आला. सगळे घाबरले आणि पटकन टॉर्च बंद केला. कोणीतरी अजून त्यांच्या मागावर होतं. त्यांनी हळूच पाहिलं तर काही अज्ञात लोक तिथं आले होते. ही पेटी आमच्या हाती लागली पाहिजे, त्यातला एक कुचकट आवाजात म्हणाला. तन्वीने पटकन एक युक्ती केली. चला, आपण वेगवेगळ्या दिशांना पळूया, त्यांना गोंधळून टाकू. तिघं वेगवेगळ्या दिशांनी पळाले. अंधाराचा फायदा घेत त्यांनी बाहेर जाणारा मार्ग शोधला. अखेरीस एका जुन्या जिन्यातून बाहेर पडून ते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले. गावातील काही लोक तिथे होते. त्यांनी सगळं सांगितल्यावर गावकऱ्यांनी त्या अज्ञात लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. गुप्तधन गावाच्या मंदिरात सुपूर्द करण्यात आलं. तो ग्रंथ ऐतिहासिक महत्त्वाचा निघाला आणि पुरातत्व खात्याने त्याचा अभ्यास केला. सोन्याच्या मोहरा आणि शस्त्रे गावाच्या संग्रहालयात ठेवण्यात आली. निलेश, सागर आणि तन्वी यांना गावकऱ्यांनी सन्मानित केलं. त्यांनी फक्त गुप्तधन शोधलं नव्हतं, तर गावाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा पैलू उलगडला होता. नमस्कार मित्रांनो, सोनालीचे कथाविश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच नवनवीन कथा आपल्या समोर येतील. लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथामध्ये. नमस्कार.